तो बघून घ्या पाऊस, भयानक पाणी नदीला आणि भयानक पाणी असल्यामुळे त्याच्या 26 तारीख आणि 26 तारखेला महापूर झालेला आहे. नेरळ दैवली पूल आहे हा पाण्याखाली एकदम. इकडे झाडं देखील आलेले, झाडं देखील अटकलेले आहेत. ही झाडं बघून घ्या, हे बघा एवढी झाडं आहेत हे बघा. आणि गावात देखील आता एक 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 तर मंडळी तुम्ही हे विजा चमकतात ते बघतात, त्यांचा गडगड देखील आहेत, आवाज येत असेल तुम्हाला. सो अशा प्रकारे पाऊस जवळजवळ 2:30 ते 3 वाजेपासून पहाटे चालू झालेला आहे रात्रीचे. आणि त्यानंतर मी जवळजवळ आता शूट करत आहे ते म्हणजे 4:45 वाजले. 4:45 वाजता हा परिस्थिती आहे. तर बघूया पुढे किती पाऊस पडणार आहे ते देखील. नमस्कार मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुदाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुदाम जोगले या यूट्यूब चॅनलमध्ये सरचे स्वागत करत आहे. मंडळी पाठेपासून आता विजा चमकतात, गडगडतो देखील आणि पाऊस देखील खूप पडतोय. सो चला आता सकाळी जवळजवळ 7:30 वाजता आणि आता मी जायला निघत आहे नदीवरती जाऊया. अचानक नदीवर जाऊन बघूया आता पाऊस किती पडले तर भरपूर आहे, त्याच्यामुळे आता पाणी देखील आलं की ते जाऊन बघूया आपण पहिल्यांदा. सो चला निघूया जायला आता नदीवरती थेट. आपण आता नदीवर जाऊन भेटूया. जसं की मंडळी पाऊस तर पडत आहे आणि आता आलो हे आमच्या आंजरगावच्या पुढे. तर इकडे तुम्हाला लाईनवरती देखील बघू शकता तुम्ही, पूर्ण लाईनच तुटलेली आहे. इकडे लाईन तुटलेली कशी हे बघा, लाईन तुटलेली आहे बघा. आणि इकडं रस्त्यावरतीच पडलेली आहे बघा, अशी रस्त्यावरती पडले म्हणजे इकडं लाईट जाणारी म्हणजे अंजप गावामध्ये जाणारी आमच्या तीच लाईट तुटलेली आहे. ते तारा तुटलेले आहेत, हे बघून घ्या तुम्ही तारा कशा प्रकारे तुटलेले आहेत. तर थोडा पुढं जाऊन तुम्हाला दाखवतो. हे बघा ही तार तुम्ही बघून घ्या, ही तार अशी रस्त्यावरती हे बघा रस्त्यावरती पडलेली आहे. हे सुभाष ऐकत एकदा तू सकाळून नदी बघायला आला सुभाष इकडं, तू पण ऐकत. हे बघा सकाळून नदी बघायला आलेत आणि आपा मासे पकडायला आलते का मग. आणि आता दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आजची तारीख 26 ना, नाही किती तारीख 26 ना, काय ते 26 तारीख आहे मेची. आणि मे महिन्यातच पाऊस एवढा आहे की पूर झालेला आहे भरपूर. सकाळी लवकरच पुलावरून, मोठ्या पुलावरून देखील पाणी गेलं आहे. आणि इकडे बघा कुठं आतमध्ये गेलं आहे, या साईडला देखील तुम्ही बघू शकता. पाऊस एवढा पडतोय की पहिलाच पाऊस म्हणजे पावसाचा दिवस देखील नाहीत अजून आणि पाऊस देखील तेवढा पडतोय की हे बघून घ्या. जवळजवळ 6 तारखेपासून पाऊस चालू झालेला आहे मेच्या. आजची 26 तारीख आणि 26 तारखेला महापूर झालेला आहे. मोठ्या पुलावर हल्ली लागतोय आणि पुलावरनं पाणी देखील गेलं आहे. हो काय भरपूर आहे, गेलाय पाणी पुलावरनं. हो काय हे बघा. आणि हा आपला जुना पूल जो की छोटा पूल होता त्याच्यावरून तर खूपच पाणी आहे. इकडे झाडं देखील आले, झाडं देखील अटकलेली आहेत. ही झाडं बघूया, हे बघा एवढी झाडं आहेत. भरपूर पाणी झालेलं आहे आणि पाऊस देखील रात्रीपासून पडतोय. जवळजवळ 2:30-3 वाजेपासून पाऊस इकडे चालू आहे, त्याच्यामुळेच एवढा पूर झालेला आहे. हा पाठवतो.
तो मंडळी तुम्ही बघून घ्या की पावसाने पूर्णपणे वाट लावलेली आहे आणि हे पाऊस म्हटला एवढा तर वाटच आहे अजून तरी पावसाला भरपूर दिवस आहेत. आणि बघा हे बघा आणि गावात देखील आता एक 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 असे सर्वजण येतील बघायला नदी, खास करून पहिल्या पावसाची नदी बघायला येतील. आणि हे बघा हे जर लाईन म्हणजे आपले जी पाणी नदीवरून घेऊन जातात त्यांची लाईन आहे. मोटरसाठी तेही बसवलेलं बांधलेलं रूम आहे, त्याच्या आतमध्ये मीटर वगैरे आहेत. पूर्ण त्यांना देखील टच झालेलं आहे. हे बघा किती प्रमाणात पाणी ते तुम्ही पाहू शकता याच्यावरून, कारण पाणी पूर्ण टच झालं आहे. एवढा पाऊस नव्हतो. तुम्ही बऱ्याच वेळेला आपली नदी बघितलेली आहे. आणि इकडं आमच्या आत्यांची भात शेती आहे. भात शेतीची देखील तुम्ही पाहू शकता की बऱ्याच प्रमाणात पाणी देखील अच्छा एकच लेवलच झाली इकडे देखील. हे बघा ही भात शेती देखील बघून घ्या. इकडे देखील पूर्णपणे लेवल झालेली आहे. आणि तुम्ही रात्री देखील बघितलं की किती विजा वगैरे चमकत होत्या, ते देखील तुम्हाला थोडक्यात दाखवलं होतं मी. तिकडे एकाने भाजी लावली होती, भाजी देखील वाट लागली कुठून. हे बघ हा पाणी बघून घ्या. हे हा पाणी देखील तुम्ही पाहू शकता की किती पूर्ण भात शेती. आणि तिकडे ओल आहे, तो ओलाची एकच लेवल झाली आहे पूर्णपणे. एवढा पाऊस पडतो, मुसळधार पाऊस. आणि अति मुसळधार पाऊस सांगितलं जातं, काहीतरी 24 तास 48 तास, आणि तो देखील पडतच आहे. यात काही शंकाच नाही मात्र. हे बघून खूप प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे अशी परिस्थिती झाली. हे बघा मुंबईला आलेले आता चालले असं वाटतं. तर त्यांना देखील माहिती आहे पाऊस खूप आहे, म्हणजे कुठं राहायला नको, रस्त्यामध्ये अटकायला नको, त्यामुळं ते देखील चालले. पण पाणी जाईल अजून कमी नाही होणार. ते बघायला आला तू काम झालंय ठीक आहे चल मग. चला इकडे आदिला होता, आदिलाच चालय कामावरती, जॉबवरती चालले होते देखील. बघा पुलावरनं पाणी देखील गेलं आहे. बघा तुम्हाला दिसत असेल बऱ्यापैकी किती पाणी गेलं पुलावरनं. चल तो मंडळी हे बघून घ्या, पुलावरनं पाणी देखील भरपूर प्रमाणात गेलं आहे. आणि आता आपण आलो ह्या साईडला, पलीकडच्या साईडला. तो बघून घ्या पाऊस, भयानक पाणी नदीला, भयानक पाणी असल्यामुळे हे बघ त्या साईडला देखील गावातल्या आता येतात बघायला. म्हणजे तर मंडळी हे आहे नेरळजवळ असलेला पूल, म्हणजे दैविलीचा पूल. तो देखील पाण्याखाली गेलेला आहे. आणि नवीन पुलाचं काम देखील तुम्हाला दिसत असेल ब्रिजचं. तुफान पाऊस झाल्यामुळे आमचा युट्यूबर रोहिदास जोगले, हाय रोहिदास हायदगर. चला तो पण नदी बघायला आलाय. आणि आजची काय हालत परिस्थिती वाट लागली ना पूर्ण. पहाटे 3 वाजल्यापासून पाऊस चालू आहे. विजांचा देखील कडकडाट चालू आहे. 3 वाजल्यापासून तब्बल 12 तासाचा टायमिंग दिलेला आहे. अजून 12 तास मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. नक्कीच जास्त वेळ झाला नाही तर आता सुदाम जोगले 6 वाजल्यापासून शूटिंग करतात ना. नाही 6 कुठं लेट झालं, थोडा लेट झालो यायला. आणि पाऊस खूप पडून गेला. आणि गावातले देखील तुम्ही बघू शकता. हे बघा गावातले देखील आलेच बघायला सर्वजण आता असेच एक एक येतात. आणि सकाळी बरीच जण येऊन गेली, त्याचप्रमाणे आता देखील बघून घ्या तुम्ही. तेव्हा म्हणजे तुम्हाला दाखवलं ती लाकडं देखील बघून घ्या. तशी लाकडं देखील अशी वाहून येतात, झाडाची मुले वगैरे अशी वाहून येतात. आणि हे बघ सर्व गावातले आले.
सर्व गावात आले आहेत आणि आता पाणी देखील कमी झालं आहे. साधारण येतो पुलावरती पाणी, जास्त नाही येत आता, बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. चला आता आपण देखील निघूया. बघू ना एवढं पाणी पुलावर देखील पाणी घेऊन गेलं आहे. हे तुम्ही गाण बघू शकता तसं काळे वगैरे आले, गहू वगैरे आले. हाच पुलावरती पाणी होतं आणि आता खालचा पूल देखील खुला होत आहे. पाणी कमी झालेलं आहे आता बऱ्यापैकी. सो चला आपण देखील आता ही व्हिडिओ इथे थांबूया. जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला असे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ. चला बाय बाय. तर म्हणलं बघा इथे देखील पाणी पलटी झालं होतं. हा पाणी जो आहे ना हा आता कमी झालेला आहे. आणि बघा हा इकडनं जेव्हा पाणी येतो तो इथनं देखील पलटी झाला होता. एवढा पाणी होता म्हणजे भरपूर झाला होता. पाऊसच तेवढा पडला त्याच्यामुळे असं झालं आहे. आणि वातावरण तुम्ही बघा आता थोडा पाऊस थांबलेला आहे त्याच्यामुळे असं वातावरण दिसतंय. पूर्ण भात शेती पूर्णपणे शेतात भरली होती पाण्याने. आणि यावेळेस अजून पेरणी पण झाली नाही त्याच्यामुळे माहिती नाही काय कसं काय पेरणी देखील होते की नाही माहीत. काय आणि ही जी परिस्थिती तुम्ही बघत आहात नेरळजवळ असलेल्या कोल्हारा गावाची इथली परिस्थिती आहे. ही जी नदीची पातळी तुम्ही बघू शकता पूर्ण तुफान भरलेली आहे. उल्हास नदी